नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जगाचा कोरोनाशी लढा सुरू आहे आणि या लढाईत तुम्ही आपण सगळेच एका स्तरावर आहोत. ही लढाई तुमची आणि आमची आहे आणि ती लढाईची आहे आपण सर्व मिळून. अर्थात आम्हाला सर्वांना एकत्र येऊन टार्गेट कोरोना करायचं आहे. या लढाईमध्ये वेगवेगळे तपशील आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. जगभरातल्या बातम्या असतील, देशातल्या असतील, राज्यातल्याही असतील. प्रत्येक तपशील तुमच्या पुढे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यात एक कोविड योद्ध्याची मुलाखत सुद्धा असेल. पाहूयात कोरोनातल्या जगभरातल्या, राज्यातल्या, देशातल्या ताज्या घडामोडी. खासदार नवनीत राणा यांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. आधी नवनीत राणा यांच्या कुटुंबामध्ये अनेक लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुद्धा कोविडची बाधा झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली. नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांचाही जनसंपर्क चांगला आहे. रवी राणा अमरावती जिल्ह्यामध्ये बडनेराचे आमदार आहेत. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनानं धुळे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा शिरकाव केला. जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं जिल्हा परिषद 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 दिवस कर्मचारी आणि अधिकारी हे घरूनच काम करणार आहेत. आतापर्यंत धुळे महापालिका आणि शिरपूर पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान जिल्हा परिषदेतील कर्मचारी बाधित आढळून आल्यानं जिल्हा परिषदेचा सर्व परिसर हा सॅनिटाईज करण्यात आला. नागपूरमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतोय. पोलीस दलामध्येही त्याचा शिरकाव झालाय. नागपुरात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पोलीस मुख्यालयात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक भगवान शेजू आणि धंतोली पोलीस ठाण्यात सिद्धार्थ सहारे या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड मधील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आदित्य बिर्ला रुग्णालयात नर्सिंग स्टाफनं काम बंद आंदोलन पुकारलं. त्यांना एकतर विना पीपीई किट करावं लागतंय काम किंवा त्यांना निकृष्ट दर्जाचे पीपीई किट दिले जात आहे. 25हून अधिक स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य वेळी उपचार करण्यात आले नाही. आयसीयू मध्ये मर्यादापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत असे आरोप स्टाफ कडून करण्यात आले. रुग्णालय प्रशासन लवकरच पर्यायी व्यवस्था उभारत आहे असं रुग्णालयांकडून सांगण्यात आलं. राज्यभर कोरोनामुळे अजूनही शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद आहेत. इंटरनेटच्या समस्येमुळे राज्याचं ग्रामीण भागातील शिक्षण पूर्णतः थांबल्यागत आहे. अशा वेळेस नवसंजीवन शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेनं शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील विविध ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या आदिवासी वाड्या वस्त्यांवर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यावर्षी पुण्यात गणपती मंडळांसमोर देखावे उभे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गणेश मंडळांना यावर्षी गणपती बसवण्यासाठी कुठलीही पोलीस परवानगी घ्यावी लागणार नाही. ज्या मंडळांना 2019 ची परवानगी असेल त्यानुसार त्यांना गणपती बसवता येणार आहे. शहरात अजून कोरोना प्रादुर्भाव आहे, त्यामुळे शासन नियमानुसार उत्सव साजरा केला जाईल असं पोलीस आणि महापालिकेकडून सांगण्यात आलं. मंडळे दिलेल्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्यास तयार आहेत. मात्र छोट्या मंडळांना 10 बाय 10 इतक्या लांबीचा मंडप उभारण्यासाठी परवानगी द्यावी. तसंच काही अर्थसहाय्य महापालिकेनं करावं अशी मागणी सुद्धा मंडळातर्फे करण्यात आली. भारतात कोरोना मृतांचा आकडा हा 40,000च्या वर गेला. बुधवारी एका दिवसात देशभरात कोरोनाचे तब्बल 56,282 रुग्ण आढळले.
सध्या देशात 19,64,536 इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णवाढीचा हा वेग पाहता पुढील एका दिवसात भारताने कोरोना रुग्णांचा 20 लाखांचा आकडा पार केलेला असेल अशी शक्यता आहे. केंद्र सरकारनं कोरोना विरोधात लढाईसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 पॅकेज अंतर्गत 890 कोटी 32 लाख रुपये दिले. आज गुरुवारी ही रक्कम देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात या पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर ते टप्प्याटप्प्यात दिले जात. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प पडलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना विरोधात लढा तीव्र करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना कोविड-19 कडे आव्हान म्हणून पाहायला सांगितले. कानपूर, वाराणसी, झांसी, गोरखपूर आणि प्रयागराज या शहरांमध्ये आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासही आदेश आदित्यनाथ यांनी दिले. तसंच लखनौमधील तज्ज्ञांचं एक पथक कानपूरला पाठवण्यास सांगितलं आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. सिद्धरामय्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना बंगळुरूमधल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बंगळुरूमधल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 3 ऑगस्ट पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची मनस्थिती प्रसन्न आहे असं सांगण्यात आलंय. त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाकडून बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलं. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. कोरोनाच्या अपेक्षापेक्षा जास्त दीर्घकाळ होणाऱ्या आणि टिकणाऱ्या प्रसारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलं. सध्याच्या वित्तीय वर्षात विकासाचा वेग निगेटिव्ह म्हणजेच ऋण असेल असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. मात्र त्याचवेळी खरीपाचा हंगाम चांगला झाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असल्याची आशा आरबीआयनं व्यक्त केली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असून सातत्यानं कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याशिवाय मागील काही दिवसांपासून मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. जवळपास 200 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या 7 लाखाहून अधिक झाली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. मागील काही दिवसांपासून जगभरात सरासरी 15 सेकंदाला एका कोरोनाबाधिताचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय. अमेरिका हा सध्या कोरोना संसर्गाचं मुख्य केंद्र बनलाय. कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडासह अन्य राज्यामध्ये कोरोना संसर्ग पसरत आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेत दररोज 1000 बाधितांचा मृत्यू होत आहे. ब्राझीलमध्ये मागील 24 तासात 51,000हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येनं 28 लाखांचा आकडा ओलांडला. ब्राझीलमध्ये 1100 जणांचा एका दिवसात मृत्यू झाला. कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या चीनसमोर आता आणखी एका संसर्गाचं आव्हान. चीनमध्ये आणखी एक आजार फैलावत असून 60हून अधिक जणांना त्याची बाधा झाली आहे. या आजाराचा संसर्ग मानवामध्ये पसरण्याची भीती असून चीनच्या प्रशासनानं खबरदारी बाळगण्याचा इशारा दिलाय. चीनच्या जिग्यांसू प्रांतात 6 महिन्यात SFTS व्हायरसची 37हून अधिक जणांना बाधा झाली आहे. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या अनुज्ञ प्रांतात 23 जणांना बाधा झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. दक्षिण कोरियातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीपोटी $2.25 ट्रिलियन किमतीच्या नोटा आणि नाणी नष्ट केल्या अथवा त्याचं नुकसान केलं असल्याचं समोर आलं. कोरोनाच्या भीतीमुळे दक्षिण कोरियाच्या नागरिकांनी चलनीय नोटा वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यामुळे नोटा खराब झाल्या.
तर काही जणांनी कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी नोटा ओव्हनमध्ये ठेवून गरम केल्या. मात्र या नोटा बऱ्याच प्रमाणात जळाल्या. दक्षिण कोरियाच्या रिझर्व्ह बँकेकडे आता या खराब झालेल्या नोटांचा खच पडला असून याचे मूल्य $1 ट्रिलियन घरात असल्याचं म्हटलं जातं. टार्गेट कोरोनामध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत कोविड योद्ध्याची नागपूरहून थेट मुलाखत. आजच्या आपल्या टार्गेट कोरोनामध्ये नागपूरहून कोविड योद्धा आहेत संतोष तोतवाने. नागपूरला सुरुवातीला कोरोनाची लागण ज्या लोकांना झाली होती त्यात संतोष तोतवाने आणि त्यांचा संपूर्ण परिवार होता. अत्यंत हिमतीने मार्चच्या महिन्यामध्ये त्यांनी कोरोनावर मात केली. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खूप स्वागत आहे संतोष तोतवाने आपलं जय महाराष्ट्रामध्ये. जय महाराष्ट्र. खूप अगदी सुरुवातीच्या काळामध्ये नागपुरामध्ये कोरोनाची सुरुवात झाली होती. काही लोकांना लागण झाली होती आणि त्यात आम्ही असं ऐकलं होतं की दिल्लीला एक व्यक्ती गेले होते आणि त्या व्यक्तीला नागपूरमध्ये आल्यानंतर लागण झाली. हळूहळू तुमच्या कुटुंबात सुद्धा कोरोना पसरला. तो काळ अत्यंत आव्हानात्मक संकटाचा होता. फारसा कोणता इलाज नेमका करावा हेही अनेकांना माहीत नव्हतं आणि सरकार सहित प्रशासन आणि सामान्य माणूस सर्वच लोक तारेवरची कसरत करत होते. काही आठवणी त्यावेळच्या? 16 मार्चला दिल्लीला गेला होता आणि तिथून खरीदारी वगैरे करून 18 मार्चला इथे पोहोचला. 18 मार्चला जे ट्रेनमध्ये आले. हॅलो हॅलो ऐकत आहो. हॅलो 18 मार्चला तेलंगणा एक्सप्रेसने आले ते आणि ज्या बोगीमध्ये त्यांचे रिझर्वेशन होता त्या बोगीमध्ये तबलिकी 70% होते. 19ला इकडे आले आणि 22ला त्यांना असं वाटलं की बाबा काहीतरी गडबड आहे. त्यांनी मला फोन केला की अंकल असं असं आहे. मी म्हटलं तू येऊन जा लवकर, सुनबाईला घेऊन या, आईला घेऊन या आणि मुले बारांना घेऊन या. त्यांना सगळ्यांना मी घेऊन गेलो मेयो हॉस्पिटलमध्ये त्यांच्या फक्त माझ्या पुतण्याला ठेवला, बाकी सगळ्यांना सुट्टी दिली. दुसऱ्या दिवशी त्याची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळे घरचे लोकांना महानगरपालिका आणि मेयो हॉस्पिटलचे डॉक्टर आणि त्यांची टीम आली आमच्या घरात आणि नेऊन गेल्यानंतर त्याच्या पत्नी, आई आणि मुलगा, फक्त मुलगी वाचली. मुलगीचा निगेटिव्ह आला आणि बाकी सगळ्याचे पॉझिटिव्ह आला. म्हणजे अत्यंत तोतवानी कुटुंबानं अत्यंत हिमतीनं या कोरोनावरती मात केली. म्हणूनच म्हटलं मी खूप त्रास झाला. जी त्या काळात तुम्हाला खूप मोठ्या मानसिक असं वाटतं की आम्ही काही बोला मानसिक त्रासाचा सामना कर. असं वाटतं की आम्ही काही गुन्हा केला का बाबा, आम्ही काही आतंकवादी श्रेणीमध्ये आलो का, काही गुन्हा केला का. लोक दिसे दप्परे समोर येत नव्हते लोक, तरी हिम्मतीने आम्ही सगळे हे पार झाला आणि सगळे परिवारचे लोक चांगले झाले, बरे झाले. आणि आमच्या इकडे जे आयुक्त महोदय आहे मनपाचे, महानगरपालिकाचे आयुक्त मुंडे, त्याच्या नेतृत्वात चांगल्या प्रमाण येऊन राहिला इथे. त्या काळात त्यांनी खूप, आता हे काय झालं, आमच्या परिवारातील 4 लोक होते आणि त्यांच्या संबंधात आले 127 लोक. त्यांना MLA हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन ठेवला होता 15 दिवस. तर सगळी व्यवस्था चांगली मुंडे साहेबांनी केली होती. पण त्या काळामध्ये तुमच्या परिवारातले लोक हे कुणाच्या संपर्कात सकाळी 4 कसे आले? त्या काळामध्ये तुमच्या परिवारातले लोक, त्यांना माहिती होतं की आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते? नाही. दिल्लीवरून 18 तारीखला आले. 18 ते 23 मार्च पर्यंत
जे जे लोक आले म्हणजे एक वर्कर होता तो पण त्यांच्या सोबत होता, वर्करला लागून गेली, वर्करचे परिवारचे 4 लोक आणि त्यांच्या संपर्कात आले एका म्हणजे 10 लोकांना लागत होती आणि त्या एकाने कोणाची 15-17 लोकांची भेट झाली, कोणाची 8-10 लोकांची भेट झाली, असा एकूण 127 लोकांची 10 लोकांची भेट झाली होती. त्या 127 लोकांना क्वारंटाईन केला होता एमएलए हॉस्टेलमध्ये 15 दिवसासाठी. आज नागपुरामध्ये तुम्ही पाहिलं की नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रसार झालाय, प्रादुर्भाव झाला. विदर्भामध्ये नागपुरानंतर अकोल्यामध्ये कोरोनानं उचल घेतली आणि परत एकदा नागपूर हे विदर्भातले एक हॉटस्पॉट म्हणा किंवा जिथे मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली असं एक शहर बनलं. आताच्या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, माझ्या माहितीप्रमाणे आता काय यांच्या खूप अध्ययन केलं आपण. अध्ययन केल्यानंतर असं वाटतं की हे एक लहानशी बिमारी आहे. आता औषधी काय देतात त्यांना, अँटीबायोटिक, पॅरासिमिट हेच देऊन राहिले, अजून काही याच्यावर काही औषधी देऊन नाही राहिले. फक्त एवढं आहे की लोक जे आहे म्हणजे सरकारचे जे गाईडलाईन आहे त्याच्या फॉलो बरोबर नाही करून राहिले लोक. जसं मास्क, सोशल डिस्टन्सिंग याच्या पालन नाही करून राहिले, त्यामुळे आपल्या इकडे पेशंट वाढून राहिले असं मला दिसते. पण आता मला एक सांगा की आताची परिस्थिती नागपुरातली वेगळी, पण तुम्ही अत्यंत मोठ्या मनानं म्हणा किंवा हिमतीनं म्हणा, तुम्ही समाजातली ही भीती घालवण्यासाठी म्हणून काही प्रयत्न जरूर केले असतील आणि आजही घालवता असतील. नाही केले ना आम्ही, नाही आम्ही केले. समाजाला हे लागवण नाही झाली पाहिजे त्यासाठी त्या काळात मी 8-10 व्हिडिओ व्हायरल केले होते. बाबा हे लागवण आहे, तुम्ही घरी बसा, घरच्या बाहेर निघू नका, जर अत्यंत आवश्यक कार्य आहे तरी बाहेर निघा आणि मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, कुठून पैसे आणले, सामान आला तर त्याला सॅनिटाईज करा. आणि त्या काळात इतकी भीती होती की आम्हाला वाटे बाबा कोणी जाणार का आमच्या परिवारातून असं वाटे. कारण की आपल्या माध्यमातून, समाचार पत्राच्या माध्यमातून आज इकडे 100 गेले, आज इकडे 200 गेले, चायनामध्ये 300 गेले, तर अमेरिकामध्ये 1000 गेले. आज कोरोनाचा परिणाम संतोष तोतवानेजी व्यवसायावरती झालाय आणि व्यवसाय तुमचा इतरांचा सुद्धा डबघाई झाला. हो, आपण कसं सांभाळलं, एकीकडे मानसिक सगळी कसरत करत असताना, कोरोनाशी लढा देत असताना, तेव्हाही आणि त्यानंतरही तुम्हाला याचा सामना करावा लागला. आज तुम्ही काय सांगू शकाल छोट्या व्यावसायिकांना, छोटे उद्योग करणाऱ्यांना? नाही, व्यवसाय तर पूर्ण डुबलेला आहे. व्यवसायांची आर्थिक स्थिती पूर्ण डावाडोल झाली आहे. फक्त 2-3 व्यवसाय सोडला, जर किराणा, भाजी, फळे यांना सोडलं तर सगळ्यांची आर्थिक स्थिती डावाडोल झाली आहे. 4-4.5 महिने झाले आहे, सगळ्यांची दुकाने बंद आहे आणि आपले नागपूरमध्ये 8 इव्हन अजूनपर्यंत लागूच आहे. आणि लोकांमध्ये इतकी भीती आहे, 8 इव्हन राहिल्यापासून तर लोक निघत नाही, घरून निघत नाही, पैसे नाही लोकांपाशी, छोटे व्यवसायांची तर भूकमारीची नौबत आली आहे. आता यातून मार्ग काढण्यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे. संतोषजी, यातून मार्ग काढण्यासाठी सरकार आपल्या परीने उपाय योजना करतायत असा त्यांचा दावाही आहे. वेगवेगळे दावे होत असतात, पण तुम्ही तुमच्या पातळीवरती स्तरावर काही उपाय शोधले आहेत का? नाही, आमच्या पातळीवर काय शोधणार, आमची हालत परिस्थिती खराब आहे. आता काय की गरीब लोकांना कोणी अन्नदान करते, त्यांचे चालून जाते. मध्यमवर्गीयांचा तर बेहाल आहे ना. मध्यमवर्गीय कुठून आणायचे पैसे, काय करायचं, कसं हे घर परिवार चालवायचा, मोठी समस्या आहे. माझी नाही, या पूर्ण व्यापारीकरांची मोठी समस्या. या समस्याला सामोरही जायचंय, पण आणखी किती काळ तुम्ही तग धरू शकाल? तुमच्यावर अवलंबून असणारे आणखी छोटे विक्रेते असतील, व्हेंडर्स असतील, किती काळ या संकटाचा मुकाबला करावा लागेल? काय साधारणतः व्यवसायाचं एकंदरीत आर्थिक गणित
वेंडर आणि हे छोटे छोटे व्यवसायकारींची जे भूकमरीची नौबत आली आहे इथे. माझ्या हेच सरकारला म्हणणं आहे की बाबा तुम्ही हे आड इव्हन खतम करा, जे होईल ते पाहू आपण. आता काय की लई सायंटिस्ट आपल्या देशात नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर लई सायंटिस्ट हे औषधी शोधून राहिले, पण आतापर्यंत औषधी मिळाली नाहीये. एक छोटासा एक छोटासा संदेश आड इव्हन बंद करा. इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही मात देण्याचा प्रयत्न करताय, जीवन जगण्याचा प्रयत्न करताय, ते सुकर करण्याचा प्रयत्न करताय. हे कसं साध्य केलं? एक पॉझिटिव्ह संदेश तुमच्याकडून काय असू शकेल? तो दिसतोच आहे, पण प्रेक्षकांना काय सांगा? माझ्या लोकांना हात जोडून विनंती आहे की जे जे गव्हर्नमेंटचे नाम्स आहे, WHO चे जे गाईडलाईन आहे, मास्क घालून घ्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, सॅनिटाईजचा वापर करा आणि अत्यावश्यक असेल तर घराकडून बाहेर निघा. कारण काय आहे की घराकडून बाहेर निघणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. जे जे व्यवसायकारी आहे, आणि माझी सरकारला विनंती आहे की आड इव्हन जे नागपूरला लावलेले आहे ते खतम करा आणि पूर्ण व्यापार सुरू करून द्या. बरोबर. ही खूप देवाची कृपा असेल तर सगळं ठीक होईल. ही खूप अत्यंत महत्वाची मागणी आहे की व्यापार सुरू करा, म्हणजे अर्थचक्र पुन्हा एकदा सुरू होईल. खूप धन्यवाद संतोष तोतवानी, आपण संवाद साधला टार्गेट कोरोना या आमच्या विशेष कार्यक्रमात. पुन्हा एकदा धन्यवाद. कोरोनाच्या संसर्गाचा सर्वात जास्त फटका हा अमेरिकेला बसला. अमेरिका या आजाराशी दोन हात करतेच आहे. कोरोनाला अटकाव करणाऱ्या लशींची चाचणी सुरू असताना अमेरिकेकडून लस खरेदी करण्यात येते. अमेरिकेकडून अधिक कोरोना प्रतिबंधक लस आणि औषधांचा साठा करण्यात येत असल्याचं चित्र आहे. अमेरिकन सरकारनं कोरोना प्रतिबंधित लस विकसित करण्यासाठी काही कंपन्यांना निधी देखील दिला आहे. अमेरिकन सरकार आता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला 45 कोटी 60 लाख डॉलर देते. त्याशिवाय फायझर आणि जर्मनी बायोटेक कंपनीकडून $19.50 प्रति डोस दरानं लस खरेदी करणार आहे. अमेरिकन सरकार जॉन्सन अँड जॉन्सन कडून 10 कोटी डोस खरेदी करणार आहेत, तर एका डोसची किंमत $10 असल्याची माहिती आहे. अमेरिकन आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतल्यास ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमेरिकेत 1,60,000हून अधिक जणांचा मृत्यू झाला. कोरोनावरील लस विकसित केली असून ऑगस्ट महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. कोरोनावरील लस रशियानं विकसित केली आहे. ऑगस्ट महिन्यातच आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचणार असल्याची घोषणा रशियानं केली. इतकंच नव्हे तर कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी लस विकसित केली असल्याचा दावा रशियानं केला होता. कोरोनावरील रशियन लस या महिन्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचंही रशियानं म्हटलंय. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं रशियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रशियानं निर्देशांचं पालन केलं नसल्याचा ठपका जागतिक आरोग्य संघटनेनं ठेवलाय. त्यामुळे आता रशियन लसीबाबत शंका निर्माण झाली आहे आणि या लसीवरून रशियन सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना एकमेकांसमोर उभे ठाकलेले. वेळ झाली आहे टार्गेट कोरोनामध्ये आज इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया आणि करूया टार्गेट कोरोना एका कोल्हापुरातल्या कोविड योद्ध्यासोबत.